BA प्रथम वर्ष सत्र दुसरे मध्ययुगीन मराठी साहित्य या अभ्यासपत्रिकेतील तिसरा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत। हा पाठ आहे सर्जेराव जेधे यांना पत्र। सर्जेराव जेधे यांना पत्र हा शिवकाळातला पत्राचा एक नमुना म्हणून आपल्याला अभ्यासायचा आहे। छत्रपती संभाजी महाराजांनी सर्जेराव जेधे यांना लिहिलेले हे पत्र आहे। या पत्राचे लेखक छत्रपती संभाजी महाराज आहेत। छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म इसवी सन 1657 साली झालेला आहे आणि त्यांचं निर्वाण 1689 साली झालेलं आहे। हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून संभाजी महाराजांचा उल्लेख केला जातो। 16 जानेवारी 1681 रोजी छत्रपती संभाजी महाराजांचं राज्याभिषेक झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याचा राज्यकारभार अत्यंत समर्थपणे त्यांनी हाताळला, म्हणून त्यांना स्वराज्य रक्षक ही उपाधी दिलेली आहे। छत्रपती शिवरायानंतर अफाट मोगली सैन्यासोबत त्यांनी धैर्यानं लढा दिलेला होता। छत्रपती संभाजी महाराज हे उत्तम प्रशासक होते, तसेच ते उत्तम साहित्यिक होते। संस्कृत भाषेचे खूप मोठे विद्वान होते। असं सांगतात की छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला। त्यानंतर नायिकाभेद, नखशिखा, सातशतक इत्यादी लेखन त्यांचं संस्कृतमध्ये उपलब्ध आहे। तर मित्रांनो, हा जो पाठ आहे हा पाठ म्हणजे शिवकाळातलं एक पत्र आहे। शिवकाळामध्ये प्रशासकीय कामकाजासाठी पत्रलेखन कशा पद्धतीनं केलं जात होतं आणि त्या पत्रलेखनाची भाषा कशी होती। मित्रांनो, हा काळ 17व्या शतकाचा काळ आहे। या 17व्या शतकामध्ये या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही कशी होती किंवा मराठी भाषेचं स्वरूप कसं होतं हे अभ्यासण्याच्या दृष्टीने हे पत्र महत्त्वाचं आहे। ज्या पद्धतीनं 17व्या शतकातील पत्रव्यवहाराचं स्वरूप कसं होतं किंवा त्या काळामध्ये पत्र लिहिण्याची शैली कशी होती हे या पत्रातून कळते। त्याच पद्धतीनं 17व्या शतकातील भाषा कशी होती किंवा पत्र लेखनाची भाषा कशी होती हे पाहण्याच्या दृष्टीनं हे पत्र महत्त्वाचं आहे। आता 17वा शतक जर आपण डोळ्यासमोर ठेवला तर या काळामध्ये मराठी भाषेमध्ये अरबी, फारसी, उर्दू हे शब्द मराठी भाषेमध्ये रुजलेले आपल्याला पाहायला मिळतात। यापूर्वी आपण 2 तासिकांमध्ये 13व्या शतकातील मराठी भाषेचा नमुना आपण अभ्यासलोत। म्हणजे लीळाचरित्रातील एक लीळा आपण अभ्यासलो होतो, अनुसरले या देव निरूपण। यामध्ये 13व्या शतकामध्ये भाषा इथली मराठी भाषा कशी होती ते आपण पाहिलोत। आणि त्याच्यानंतर काल आपण कठियाचा दृष्टांत हा दृष्टांत आपण पाहिलोत। हे दोनही लीळा ज्या आहेत किंवा हा दृष्टांत किंवा लीळा ह्याच्यामध्ये 13व्या शतकातील भाषा आपल्याला पाहायला मिळाली। 13व्या शतकातील भाषा ही महाराष्ट्री प्राकृतपासून निर्माण झालेली एक शुद्ध स्वरूपाची मराठी भाषा होती। त्याच्यामध्ये इतर भाषेचा काही प्रभाव वगैरे पाहायला मिळत नव्हता। अल्लाउद्दीन खिलजी या दक्षिण भारतामध्ये आल्यापासून इकडं मुस्लिमांचं राज्य आलं आणि त्यांच्यासोबत त्यांची अरबी, फारसी, उर्दू ह्या भाषा आल्या आणि ह्या भाषेतले शब्द इथल्या मराठी भाषेमध्ये रुजले आणि इथल्या भाषेशी ते एकजीव झाले। म्हणून शिवकाळातली जी भाषा आहे त्या भाषेवर अरबी भाषेचा, फारसी भाषेचा किंवा उर्दू भाषेचाही प्रभाव पाहायला मिळतो किंवा अरबी, फारसी, उर्दूमधील शब्दसंपदा मराठीमध्ये पाहायला मिळते। म्हणून आपल्याला हे पत्र वाचते वेळेस कधी कधी असं वाटते की आपण काहीतरी अरबी, उर्दू वगैरे काय वाचत आहोत का किंवा फारसी वाचत आहोत का अशा पद्धतीनं आपल्याला वाटू लागते।
तर एक शिवकाळातली भाषा ही कशी होती किंवा शिवकाळामध्ये पत्रलेखनाची शैली कशी होती, त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये प्रशासनामध्ये कठोर शिस्त कशा पद्धतीने पाळली जात होती. म्हणजे प्रामाणिक माणसांच्या पाठीमागं सत्ता राहत होती, प्रामाणिक माणसाला सदैव मराठ्यांच्या सत्तेमध्ये सन्मान होता. पण जे लोक फितुरी करतात, जे लोक दगाबाजी करतात, त्यांना मात्र तेवढ्याच कडक शब्दामध्ये ताकीद दिल्या जात होतं. आता मित्रांनो, हे जे पत्र आहे सर्जेराव जेधे यांना पत्र. सर्जेराव जेधे हे शत्रूसोबत हातमिळवणी करतात, स्वराज्यासोबत फितुरी करतात आणि शत्रूसोबत हातमिळवणी करतात. तरी छत्रपती संभाजी महाराजांनी या सर्जेराव जेधे यांना पत्र लिहितात आणि सांगतात की तुम्ही जे काही केलात ते माफ केल्या जाईल, तुम्ही येऊन भेटा आणि सगळ्या गोष्टी माफ केल्या जातील. आणि नाही जर भेटलात, पुन्हा जर असं जर केलात तर मात्र तुमची गय केली जाणार नाही, अशा पद्धतीची एक सक्त ताकीद त्या पत्रामध्ये देतात. मुळामध्ये एक अभयपत्र आहे. कसं असते पहा, माणसं चुकतात. अनेक वेळा माणसांकडून कळत नकळतपणे चुका घडतात किंवा काही मोहापायी किंवा काही मोहापोटी माणसं काही वेळा चुकीचं वागतात, फितुरी करतात. म्हणजे त्यांच्यासोबत शत्रुत्व करून ऊर्जा किंवा वेळ घालवण्यापेक्षा अनेक वेळा त्यांच्या चुका पोटात घेऊन त्यांना आपल्यासोबत घेऊन पुढं वाटचाल करणं आवश्यक असते. आणि हा दृष्टिकोन छत्रपती संभाजी महाराजांकडे होता, छत्रपती शिवाजी महाराजांकडे होता. तर पहा, चुकलेल्या माणसाच्या चुका पोटात घालून त्याला समज देऊन त्याला पुन्हा आपल्यासोबत घेऊन पुढे वाटचाल करणं ही त्यांची भूमिका होती. आणि त्या भूमिकेतून छत्रपती संभाजी महाराजांनी या सर्जेराव जेधे यांना अभय पत्र लिहिलेलं आहे. अभय म्हणजे काय, तुमच्या झाल्या त्या चुका ठीक आहेत, आपण सांभाळून घेऊ, तुम्हाला माफ करू आणि पुढं मात्र अशा चुका अजिबात करायच्या नाहीत, हे ह्या भूमिकेतून लिहिलेलं पत्र, म्हणून याला अभयपत्र असं म्हणतात. आता पहा, त्या काळामध्ये ही पत्राचा नमुना कसा लिहिला जात होता. आता हे जे पत्र आहे पहा, सध्या जे आपण पत्रव्यवहार अभ्यासतो व्यावहारिक मराठीमध्ये, किंवा तुम्ही 10वी 12वीपर्यंत जे पत्रव्यवहार अभ्यासला होतात त्याच्यामध्ये जे कार्यालयीन पत्र असतात, शासकीय पत्र असतात, त्या पत्रामध्ये जावक क्रमांक असतो. आता तुम्ही कुठल्याही कार्यालयाचं पत्र काढून पहा, त्या पत्रामध्ये जावक क्रमांक असतो. आणि त्याचबरोबर पहा, तारीख किंवा दिनांक असतो. म्हणजे जावक क्रमांक आणि तारीख हे आजच्या कार्यालयीन पत्रामध्ये कंपल्सरी बाब आहे, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं. आणि त्याही काळामध्ये जेव्हा एखादं कार्यालयीन पत्र लिहित होते तेव्हा त्या पत्राचा क्रमांक टाकत असत. आज जावक क्रमांक टाकतात, त्या काळामध्ये फक्त पत्र क्रमांक टाकत होते. म्हणून या पत्राच्या उजव्या कोपऱ्यामध्ये पत्र क्रमांक 76 असं लिहिलेलं आहे. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये किंवा त्या वर्षामध्ये जे पत्र लिहिले गेले त्यामध्ये हे 76व्या क्रमांकाचं पत्र होतं. आता पहा, छत्रपती शिवरायांचं राज्य हे हिंदवी स्वराज्य होतं त्या काळामध्ये. म्हणून या ठिकाणी पहा, आपलं जे उपास्य दैवत आहे, आपले कुलदैवत आहे, त्याचा उल्लेख करण्याची पद्धत त्या काळामध्ये होती. म्हणून त्या पत्र क्रमांक 76च्या खाली श्री शंकर असं लिहिलेलं आहे पहा. उजव्या कोपऱ्यामध्ये पत्र क्रमांक 76 आणि खाली श्री शंकर. आता श्री शंकर किंवा शिंगणापूरचा महादेव हा भोसले घराण्यांचा कुलदैवत, म्हणजे महादेव कुलदैवत असल्यामुळं वर ते श्री शंकर असं लिहितात. आणि डाव्या कोपऱ्यामध्ये पहा, आता जशी पद्धत आहे, आताही आपण जेव्हा कार्यालयीन पत्र लिहितो तेव्हा डाव्या कोपऱ्यामध्ये वर तारीख लिहितो. आता पहा, आपल्याकडं तारीख लिहिण्याची जी पद्धत आहे, इंग्रज येण्यापूर्वी आपल्याकडं तारीख जे लिहित होते ती तारीख शक्य ही कालगणना होती. म्हणजे शक्य ही कालगणना आपल्याकडे वापरली जात होती. तुम्ही सगळे प्राचीन ग्रंथ पहा, आपले म्हणजे मध्ययुगीन ग्रंथ पहा, विवेक सिंधूपासून ते मोरोपंतापर्यंतचे जे साहित्य जर पाहिला तुम्ही, तर कुठंही तुम्हाला इसवी सन ह्याचा उल्लेख सापडणार नाही ग्रंथामध्ये. प्रत्येक ठिकाणी शक्य असा उल्लेख सापडेल. शक्य ही कालगणना जी आहे ती शालिवाहन राजा शक राजा शालिवाहन
याच्या राज्याभिषेकापासून जी कालगणना केली जाते त्याला शक्य असं म्हणतात. पहा आता पहा, शक्य जी कालगणना आहे याला भारतीय कालगणना म्हणतात किंवा यालाच मराठी कालगणना असंही म्हणतात. आणि मराठी कालगणना असं ह्याला म्हणतात आणि किंवा भारतीय कालगणना म्हणतात. ह्याची सुरुवात गुढीपाडव्यापासून होत असते. गुढीपाडवा या भारतीय कालगणनेतला पहिला दिवस असतो. जसं 1 जानेवारी हे इंग्रजी कालगणनेचा पहिला दिवस, तसं आपली जी भारतीय कालगणना आहे त्यामध्ये चैत्र महिन्याची 1 तारीख ही पहिली तारीख म्हणजे गुढीपाडवा. आता या ठिकाणी पहा, शक्य 1609 चैत्र शुद्ध 1 म्हणजे मला वाटते हा दिवस गुढीपाडव्याचाच आहे. आणि या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांनी सर्जेराव जेधे यांना पत्र लिहिलेलं आहे. आता पहा, ती तारीख त्याचं रूपांतर तारखेमध्ये करून या ठिकाणी दिलेलं आहे. खाली तारीख दिलेली आहे 4 मार्च 1687 रोजी हे पत्र लिहिलेलं आहे. आता पहा, इसवी सन आणि शक्य याच्यामध्ये किती वर्षाचं फरक असते तर 78 वर्षाचं फरक असते असं सांगतात. इसवी सन आणि शक्य याच्यामध्ये 78 वर्षाचं फरक आहे. येशू ख्रिस्ताचा जन्म झाल्यापासून इसवी सन ही कालगणना चालू झाली आणि शालिवाहन शक्य म्हणजे शालिवाहन राजाच्या राज्याभिषेकापासून शके ही कालगणना चालू झाली. चैत्र हा पहिला मराठी किंवा भारतीय महिना आहे. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन असे 12 महिने आहेत. आणि हे जे पत्र लिहिलेलं आहे ते चैत्र महिन्यात लिहिलेलं आहे. म्हणजे पहिल्या महिन्यात पहिल्या तारखेला म्हणजे गुढीपाडव्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांनी सर्जेराव जेधे यांना हे अभयपत्र लिहिलेलं आहे. तर आता पहा, या अभयपत्रावर आता ज्या पद्धतीनं पहा वर आता काय असते, आता आपण जे कार्यालयीन पत्र पाहतो हे कार्यालयीन पत्र सर्व छापील असतात. आता लेटर हेडवर पत्र असतात. आता लेटर हेडवर त्या कार्यालयाचं सगळं वर नाव, पत्ता वगैरे सगळं असतो. समजा आपलं धुंडा महाराज महाविद्यालयाचं पत्र आहे तर मुक्ताई प्रतिष्ठान संचलित वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय देगलूर, न्याक मध्ये कोणता ग्रेड प्राप्त झाला त्याचा उल्लेख असतो. न्याक बी ग्रेड प्राप्त आणि त्याच्या 2.36 CGPA वगैरेचा उल्लेख असतो. त्याच्यानंतर कॉलेजची मेल ID, त्याच्यानंतर कॉलेजचा फोन नंबर, फॅक्स नंबर, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि एका बाजूला म्हणजे प्राचार्यांचं नाव, प्राचार्यांची शैक्षणिक पात्रता आणि दुसऱ्या बाजूला संस्थेचे सचिव त्यांचं नाव, त्यांची शैक्षणिक पात्रता आणि खाली म्हणजे असं वर हे छापलेलं असते. आणि त्याच्या खाली पत्र असते, त्याच्या खाली पत्र लिहिल्या जाते. आणि या ठिकाणी पहा, त्या काळामध्ये असे लेटर हेड नव्हती किंवा लेटर पॅड नव्हते. तेव्हा काय करत होते तर तेव्हा असं 4-5 ओळीचा एक शिक्का बनवत होते. त्याच्यामध्ये म्हणजे राजे कोण, पत्र लिहिणारे कोण, हे सगळं तपशील राहत होतं. तर आता पहा, 5 ओळीचा शिक्का राहत होता आणि त्याच्यानंतर श्री शंभू मज निळकंठ मोरे श्वरसूत निळकंठ असं त्या पत्राच्या खाली 5 ओळीच्या खाली लिहिलेलं आहे. आणि आता पहा, कोलनामा आज स्वारी मशहुरुल हजरत मोतमदी दौलत राजमान्य राजश्री निळकंठ मोरेश्वरतः बाजी सर्जाऊ जेधे देशमुख तपे भोर तालुका रोहिड खोरे मालूम दानद षडुरसन सबा समानैन अलफ बादे कौलनामा दिला जैसा जे तुम्ही मुदा एकनिष्ठता धरून आपले वृत्तीवरी यावे सेवा एकनिष्ठतेने करावी मुले माणसे कबिला आणावा म्हणून मुद्दा सांगून पाठविला व आपल्यापासून जे काही अन्याय झाले असतील ते माफ करावे अभय देऊनी मस्तकी हात ठेवून सेवा घ्यावी म्हणून कित्येक वजेने मुद्दा सांगून पाठविला म्हणून तरी बहुत बरे याहून काय बरे आहे तुम्ही आधीच या प्रतिहून नव जावे आणि गेलेस तरी ते सर्व अन्याय तुमचे असतील ते तुम्ही एकनिष्ठता महाराज राजश्री स्वामींच्या पायाशी धरून आली या कुल मापच केले असे ती
तुम्ही राजश्री स्वामींच्या अभयपत्राचा उजूर कराल तरी सहसा न करणे तेही पत्रे आणून देऊन तुम्ही आलियाने तुमच्या कबिल्याची बाया खर्चायाची विळे मामला करून देऊन तुम्हापासी जे लोक असतील तेही तुम्ही घेऊन आमचे भेटीस कबिला घेऊन येणे. कबिला रोहिडा गडी ठेवून तुम्ही आम्हापाशी श्रीवर्धन गडी भेटीस येणे. भेटीनंतर तुमच्या मुदा मवाफी सरंजाम अवघाच करून लोक तुम्हा बरोबरी येथील त्यांचे विळे करून तुम्ही कोणे बिसी शेक आदेसा सहसा न धरणे तुम्हास अभय दिले असे. त्यास अन्यथा सहसा न करू ये विषयी तुमचे अन्याय कुल माप असेल येविसी आम्हास राजश्री पंत कैलासवासी पंताचे पायाची आण असे ये बाबे कौल असे आज्ञा प्रमाणले खणा वधिमुद्रा अशा म्हणजे खाली 4 ओळीचा पुन्हा शिक्का असतो. तर आता पहा या हे पत्र जेव्हा तुम्ही ऐकलात मी वाचते वेळेस ह्या पत्रातली तुम्हाला भाषा कळाली नाही. तुम्हाला काहीतरी असं वाटलं की काहीतरी उर्दू अरबी फारसी असल्या काहीतरी भाषेमध्ये पत्र आहे, हे मराठीतलं नक्कीच नाही असं तुम्हाला वाटत असेल. पण मित्रांनो, हे पत्र त्या काळातल्या मराठीतलंच आहे. त्या काळातली मराठी भाषा आहे आणि याच्यातले अनेक शब्द आपल्याला दुर्बोध वाटतात, म्हणजे ह्याचा अर्थ आपल्याला कळत नाही. आता कोलनामा म्हणजे हे अभयनामा आहे, माफीनामा आहे. आज स्वारी मशहुरुल हजरत मोतमदी दौलत राजमान्य राजश्री सगळे उपाध्या आहेत त्या काळातल्या. राजमान्य राजश्री निळकंठ मोरेश्वर तहा बाजी सरजाऊ जेधे यांचं नाव काय होतं? निळकंठ मोरेश्वर. तहा म्हणजे तथा, बाजी सरजाऊ जेधे म्हणजे बाजीराव म्हणजे बाजी सर्जेराव जेधे देशमुख. हे देशमुख आहेत. कुठले आहेत? तपे भोरचे देशमुख आहेत. तालुका रोहिड खोरे तालुक्याचे हे देशमुख आहेत. मालूम दानद षडुरसन सभा समानैन अलप बादे कौल नामा दिला जैसा जे मुदा ते एकनिष्ठता धरून आपले वृत्तीवरी यावे. आता तुम्हाला या सगळ्या गोष्टी ते म्हणतात. आता छत्रपती संभाजी महाराज ह्या देशमुखांना समजून सांगतात की तुमच्या सगळ्या गोष्टी आम्हाला कळालेल्या आहेत, तुम्ही फितुरी केलात, तुम्ही चुकीचं वागलात, तरी आम्ही तुम्हाला म्हणजे माफ करत आहोत. कौलनामा म्हणजे आम्ही माफ करत आहोत. आणि एकच आहे की याच्यानंतर मात्र तुम्ही एकनिष्ठतेनं सेवा करावी. पूर्वी ज्या पद्धतीने तुम्ही आमचे आशीर्वाद घेऊन एकनिष्ठतेने सेवा करत होतात तशी सेवा करावी. मुले माणसे काबीला आणावा म्हणून मुद्दाम सांगून पाठविला. तुम्ही तुमच्या ज्या काही चुका झाल्या होत्या त्या माफ केल्या जातील. तुम्ही तुमचे सगळे माणसं घेऊन या असं मागही आम्ही तुम्हाला लिहून पाठवलं होतं. म्हणजे तुम्हाला अनेक वेळा आम्ही संधी सुधारायची म्हणजे सुधारायची संधी दिली होती. तुमच्या चुका माफ करण्याचा प्रयत्न केलो होत, पण तुम्ही काही त्याला प्रतिसाद दिला नाहीत. व आपल्यापासून जे काही अन्याय झाले असतील ते माफ करावे. अभय देऊन मस्तकी हात ठेवून सेवा घ्यावी. म्हणजे तुमच्याकडून जे चुकीचं वर्तन झालं आहे, अन्याय म्हणजे चुकीचं जे वर्तन झालेलं आहे ते वर्तन तुमच्या चुकीबद्दल माफ करण्यात येईल. म्हणून ते पुढं म्हणतात पहा की सेवा एकनिष्ठतेने करावी. मुले माणसे काबीला आणावा. तुमच्या सोबतच्या लोकांना घेऊन यास सांगितलं होतं. आपल्यापासून जे काही अन्याय झालं म्हणजे तुमच्याकडून जे काही चुकीचं वर्तन घडलेलं आहे ते माफ करण्यात येतील आणि तुम्हाला अभय देण्यात येईल असंही, आणि तुमच्या मस्तकावर हात ठेवून आशीर्वाद देण्यात येतील पुढच्या कारकिर्दीसाठी असं आम्ही तुम्हाला कित्येक वेळा सांगितलेलं आहे. तसा संदेश तुम्हाला पाठवला होता. तरी बहुत परे याहून काय बरे आहे एवढं सांगूनही तुम्हाला म्हणजे तुमच्यामध्ये सुधारणा होत नाही, तुम्ही येत नाहीत. म्हणजे नेमकं काय तुम्हाला याच्यापेक्षा काय वेगळं अपेक्षित आहे? या प्रांतीहून नव जावे आणि गेलेस तरी अन्याय तुमचे असतील. आता एवढं सांगितल्यानंतर जर तुम्ही फितुरी करत असाल तर शेवटी आता ते तुमच्या चुकीचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील किंवा शेवटी तुम्हाला त्या चुकीला माफी भेटणार नाही. जे तुम्ही एकनिष्ठता महाराज राजश्री स्वामींच्या पायाशी धरून आली
या कुलमाफच केले असे ती. जर तुम्ही एकनिष्ठपणे राहिलात आणि महाराजांची सेवा केलात किंवा या स्वराज्याची सेवा केलात तर तुमच्या सगळ्या चुका माफ केल्या जातील असं या ठिकाणी त्यांनी सांगतात. पहा, राजश्री स्वामींच्या अभयपत्राचा उजूर कराल तरी सहसा न करणे. तुम्ही जर या पत्राचा अवमान केलात तर त्याचे परिणाम वाईट होतील, म्हणून तुम्ही सहसा पत्राचा अवमान करू नका आणि तुम्ही आम्ही सांगितल्या त्या पद्धतीने या आणि तुम्हाला अभय देण्यात येईल. आणून देऊन तुम्ही आलियाने तुमच्या काबिल्याची बाया खर्चायाची विळे मामला करून देऊन तुम्हापाशी जे जे असतील तेही तुम्ही घेऊन आमचे भेटीस काबिला घेऊन येणे. म्हणजे तुम्ही जे काही चुकीच्या गोष्टी करून माया जमवलेली आहे, पैसा जमवलेला आहे, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टीवर उघड व्यवस्थित सांगा, मान्य करा आणि जे काही आहे ते जमा करा आणि केल्यानंतर मात्र तुम्हाला माफ केलं जाईल, तुम्हाला अभय दिलं जाईल असं या ठिकाणी सांगतात. पहा, आणि पुढे ते सांगतात पहा की कबिला तुमच्या सोबत जे माणसं आहेत, तुमच्यासोबत बायका मुलं जे आहेत त्यांना तुम्ही येतेवेळेस काय करा, तुमच्या काबिल्यातल्या ज्या बायका मुलं आहेत त्यांना इथं घेऊन येऊ नका, तर त्यांना रोहिडा गडी ठेवा. त्यांना काही काळ रोहिडा गडी ठेवा आणि तुम्ही काय करा, आम्ही श्रीवर्धन गडी या ठिकाणी मुक्कामाला आहोत आणि तिथं फक्त तुमचा जो काबिला आहे, तुमच्यासोबतचे जे माणसं आहेत त्या सगळ्यांना, तुमच्या विश्वासातल्या माणसांना घेऊन श्रीवर्धन गडी या ठिकाणी या आणि तुमच्या कुटुंबाला रोहिडा गडी या ठिकाणी सोडा. आणि भेटीनंतर तुमचा मुद्दा मवाफिक सरंजाम अवघाच करून व लोक तुम्हा बरोबर येतील त्याची विळे करून तुम्ही कोणे बिसी शेक आदेशा सहसा न धरणे. तुम्ही सगळ्या तुमच्या महत्त्वाच्या लोकांना घेऊन या आणि मनामध्ये कोणतीही शंका ठेवू नका. तुम्ही जर तुमच्या चुका मान्य केला, तुमचा अपराध मान्य केलात तर आम्ही तुम्हाला माफ करू आणि मनामध्ये कोणतीही शंका ठेवू नका असं ते म्हणतात. पहा, आणि पुढं ते सांगतात पहा की पुढं ते म्हणतात की कुल माप असे ती ये विसी आम्हास राजश्री पंत कैलास वासी पंताचे पायाशी आण असे ये बाबी कौल असे आज्ञा प्रमाणले खना वधिमुद्रा. म्हणजे आम्ही तुम्हाला दगा करणार नाही, तुम्हाला त्रास देणार नाही. तुम्ही येऊन प्रामाणिकपणे आपली चूक कबूल करा, आपला अपराध मान्य करा आणि तुमच्याकडे जे काही माया जमवलात ते प्रामाणिकपणे जमा करा आणि आम्ही तुम्हाला कोणताही त्रास देणार नाही हे आमच्या पूर्वजांची शपथ घेऊन सांगतो असं या ठिकाणी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. आणि मित्रांनो, खाली 4 ओळीचा शिक्का मारला आहे. आता पहा, हे पत्र काही तुम्हाला जशास तसं उत्तरपत्रिकेत लिहायचं नाही. या पत्राचा एकूण अर्थ आपल्याला सांगायचा. या पत्रातून छत्रपती संभाजी महाराजांची कठोर शिस्त, छत्रपती संभाजी महाराजांच्या मनाचा मोठेपणा, चुकलेल्या माणसालाही सोबत घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती आणि त्याचबरोबर त्या काळातील भाषेमध्ये उर्दू, अरबी, फारसी शब्द कसे होते या अंगानं या पत्राचा विचार करायचा आहे. आता ह्या पत्राची भाषा अवघड आहे म्हणजे त्याची काळजी करायची गरज नाही किंवा त्याचा ताण घ्यायची गरज नाही. ह्या पत्रातून एवढंच लक्षात ठेवा की हे पत्र 17व्या शतकातलं एक पत्र आहे. 17व्या शतकातील मराठी भाषेचा नमुना अभ्यासण्याच्या दृष्टीनं हे पत्र महत्त्वाचं आहे. या पत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती संभाजी महाराजांची प्रशासनातली शिस्त आपल्या लक्षात येते. त्याचबरोबर प्रशासनामध्ये काम करत असताना किंवा राज्यकारभार चालवत असताना सगळीच माणसं सारखी नसतात. काही लोक थोडी छोट्याशा मोहाला बळी पडून काही अपराध करतात, चुका करतात, फितुरी करतात. म्हणजे याचा अर्थ ते फितुरी केले म्हणजे आपण चुकायचं नाही, त्यांच्या चुका आपण पोटात घ्यायचेत, त्यांना अभय द्यायचं, त्यांना अभय देऊन त्यांना आपल्यासोबत घेऊन पुढची वाटचाल करायची. ही छत्रपती संभाजी महाराजांची रणनीती या पाठातून पाहायला मिळते. पण त्याचबरोबर कठोर शिस्त, जे फितुरी करतात आणि त्यांच्यावर एक धाक ठेवण्याचाही विचार या पत्रातून या ठिकाणी पाहायला मिळतो. तर मित्रांनो, 17व्या शतकामध्ये कार्यालयीन पत्र कशा पद्धतीने लिहिल्या जात होते त्याचा एक नमुना म्हणून आपण हे पत्र या ठिकाणी अभ्यासलोत. हे पत्र छत्रपती संभाजी महाराजांनी सर्जेराव जेधे नावाच्या एका देशमुखाला लिहिलेलं हे पत्र आहे. या पत्रातून शिवकालीन प्रशासनातील कार्यशैली किंवा पत्रलेखनाचा नमुना
अभ्यासण्याच्या दृष्टीने हे पत्र महत्त्वाचं आहे.